बॉर्डर जोडायच्या अगोदर आलेला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे। आपण जो गळा आपण स्टिच केला, पाइपिंग बनवली, त्याला अशा पद्धतीने लावून बघायचा आणि खालची पट्टी सुद्धा व्यवस्थित लावून बघायची आहे। समजा कस्टमरने सांगितलं की ब्लाऊज याच पद्धतीने शिवायचा किंवा असाच शिवायचा आहे, तर तुम्ही गळा मापताना असा मापायचा। जर तुम्हाला माप घेता येत नसेल तर समोरचा भाग तयार झाल्यानंतर तो कसा मापायचा बघा। आपल्या दोन्ही पट्ट्या तयार झाल्यानंतर त्या एकमेकांना लावून बघायची, आपली पट्टी खाली वरती होत नाही का। घाई गडबडीमध्ये तुम्ही एका साईडची पट्टी मापता आणि दुसऱ्या साईडची मापताना ती कमी जास्त होते, तर ते बघून घ्यायचं आहे। आता मुंड्याला आकार देण्यासाठी बघा, आयपट्टीचा भाग सोडून द्यायचा, तिथे आपण हुक टाकतो तिथून आपल्याला आपली पट्टी ठेवायची आहे आणि समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा। हे तुम्ही प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये किंवा कटोरी ब्लाऊजमध्ये सुद्धा करू शकता। छान अशी मुंड्याला खोली दिल्यानंतर परत आपला भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा, कारण काही वेळेस कापड असं सळसळतं असल्यामुळे तो भाग खाली वरती होतो। ते आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आणि साईडची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे। वरच्या मुंड्याला आपल्याला आकार दिल्यानंतर बाही लावताना आपल्याला छान अशी आपली बाही लावली जाते। जर तुम्ही हा आकार दिला नाही तर बाहीमध्ये भरपूर सारे झोळ पडतात।